नाही, मी कुठे पाहिलं नाही माध्यमात की उद्धवजी असे बोलले असतील. मला वाटते पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका स्वाभाविक आहे की त्यांच्या पक्षाबद्दल त्यांनी बोलावं. पण शेवटी आज बाळासाहेब ठाकरेंचे आणि आमच्या आजोबा वसंतदादा पाटलांचे खूप चांगले घनिष्ठ संबंध होते आणि वसंतदादांचा नातू त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. ह्याच्या वैयक्तिकरित्या उद्धवजींना खूप आनंद असेल आणि त्यांची मनधरणी करायचा प्रश्न आता निर्माण होईल असं मला वाटत नाही. कारण परवा स्वतःच खासदार संजय राऊत साहेब बोलले की जे झालं ते झालं, आता एकत्र काम करणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. पुढे काय करावं लागलं तर आम्ही ज्येष्ठ वरिष्ठांचे निर्णय घेऊन विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढची वाटचाल यावर मला एवढंच सांगायचं आहे. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, महाविकास आघाडीचे नेते आहेत. व्यक्तिगत स्तरावर आम्हाला त्यांचा मनापासून आदर आहे, सन्मान आहे. आज ज्या संघर्षात्मक परिस्थितीत ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात ह्याचंही मनापासून ते आम्हाला त्यांचा आदर सन्मान आहे. जे निवडणुकीत घडलं त्याच्यातनं कुणालाही दुखण्याचा हेतू नव्हता. ते वडीलस्थानी आहेत आमचे, आम्ही त्यांच्या मुलासारखे आहोत आणि निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता लवकरात लवकर त्यांची वेळ मागून आम्ही त्यांना भेटीसाठी जाऊ. ठीक आहे, धन्यवाद. युतीचा धर्म पाळला गेला नाही का? युतीचा धर्म पाळला गेला नाही का? उमेदवाराचा इतिहास राहिलेला आहे. दिवंगत राज्याचे माजी मुख्यमंत्री पतंगराव कदम या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सुरुवातीला अपक्ष उमेदवारी लढलेल्या आहेत. त्यानंतर ते काँग्रेस पक्षामध्ये सर्वोच्च स्थानी आलेले आहेत. कसं पाहतात? नाही, हे पूर्वी काँग्रेस पक्ष हा एकटाच मोठा पक्ष होता आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार गेल्यावर अपक्ष लोक खूप उभारायचे. आमचे नेते विश्वित कदम यांचे वडील डॉक्टर पद्मनाभ कदम साहेब हे सुद्धा पहिल्यांदा जेव्हा निवडून आले त्यावेळी ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. पण हा विचार त्यांचा जो आहे काँग्रेस आहे, पुरोगामी विचाराचे आम्ही लोक आहे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की अपक्ष जे निवडून आलो आम्ही आमच्या घरीच परतणार, आमच्या घरालाच पाठिंबा देणार आणि आम्ही काँग्रेसचे विचाराचे लोक आणि कायम राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.